नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आम्ही चाललो आहे परेल वर्कशॉपला. कलाकांड आपण गेलो ना गणपतीला, ते चाललो आहे. तर आपण उसाईची देवी आणायला जातोय. तिकडे असते, गेल्या वर्षी पण तिकडे होती, ह्या वर्षी पण तिथे. कलाकांड म्हणजे आपण गेलो ना पहिलंच, कलाकांड वर्कशॉप परेल तिथे. आणि दोघं आहे, ओमकारची गाडी आहे आणि आपली रुद्र आहे, विवेक आहे. आणि ओमकार गेलाय तिला मयूरला आणायला. आणि क्लायमेट बघा, वातावरण पावसाचं आहे, तयारीच चालू आहे रेनकोट घेऊन. आणि बघूया, आई शपथ, हे उसाईची टी शर्ट. आता आम्ही कांजूरमा ईस्टला आहे. आणि याची अवस्था बघा आता वाटणार. हे नवीन टी शर्ट आहे उसाईचं. कलर बघा असला एकदम भारी आहे. एकदम साधं असतं, सिम्पल, पण बेस्ट असतं. नॉर्मल असे कलर असतात चांगले चांगले. वाट लावली बॉडीची आणि वाट लागली बॉडी बघा. नवीन टी शर्टच्या हातापासून बघा अशोपत. आणि पाऊस आला मजबूत मोठा बघा समोर. आम्ही हायवेवर थांबलो आहे. मयूर आहे, ओंकार आहे आणि आम्ही चौघजण आहे. आता जायचं सुसाट, बघू काय ते. आता पोचलो आता आम्ही परेलला. फक्त आम्हाला आता लोकेशन भेटत नाही. जेव्हा लोकेशन भेटेल तिकडे आपण आता लोकेशनवर डायरेक्ट भेटू. पुढे चालले ओंकार आणि मयूर. इकडे पाऊसच नाही, तिकडे थांबलेलो तिथे एवढा पाऊस होता. आता रेनकोट घातला, इथे आला तर एवढं गरम होते. इथे अजिबात पाऊस नाही. आपण आता त्या रूटने येत होतो. तेवढंच आपण कलाकांड आणला होतो, तेवढंच आपल्याला देवी दिसलेली आपली पुढे दाखवतो. तेव्हा आपल्या देवीचा मागचा नंबर तुम्हाला देवी मी पुढे दाखवतो. लवकर लवकर काढले तो. अरे मोकार पाऊस. आता आम्ही इथे थांबलो आहे आणि देवी आता प्लॅस्टिक चढवतात, कारण की आता इथे पण बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे. आणि आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू आगमनाला. तर पटकन निघूया. आणि याची टी शर्टची अवस्था बघा, मेन म्हणजे फार काय बोलणार होते. एकदम रंगलाय, पूर्ण रंगलाय. वाट लावलेला वाटतं नवीन घ्यायला लागणार परत. काय ते धुणार बोलतोय, याला धुवून जाणार हे राग बघा. उगाच तरी घालून आला असं वाटतंय. प्लॅस्टिक घातले देवी. आता डायरेक्ट भांडूपला भेटू. चला. अरे तर ना, अरे नाही नाही पूर्ण मला एवढा तर गरीब आहे काय. पूर्ण मला आलाय. सगळे आले बाई, उसाईवाले उसाईवाले. आता त्याच्यात मीच वेगळा. ठीक आहे, मॅच होते. चला, देवी आले खाली. सोबत लागला असतं हे. झोपलाच ना, हा नको राहू दे, नाही उठणार तो, झोपणार ना तो नंतर. चला डायरेक्ट आता आगमनला भेटू. मी दोन्ही पण बोललो. आम्ही आता कोकण नगरला आलो आहे आणि लवली बीचवाले आले, डोंबोलीवाले. आणि बघू, तो पॅनो वाजवतो ना बुलबुल, खतरनाक वाजव, खतरनाक. कारण की मी ते रील भरपूर वेळा बघितलेत. आता बघूया थोड्या वेळात. हा फ्रेमसाठी येतो. चल बाजूला. त्याला बघूया म्हणा थोड्या वेळात. आगमन सोहळा 2025 उत्साही आईचं.
काय ट्रॉली घ्यायला लाईटीची ट्रॉली घ्यायला लाईटीची ट्रॉली घ्यायला आणि स्वप्नील बघा कुठे बघा स्वप्नील इथे ए स्वप्नील ना लक्ष आवाजच आणणार नाही तुझा कार्यक्रम ते वाई पूल एकदम सेट झालाय लाईटीचे ते आणि इथे आता बुलबुल वाजवली बघा लवली बिट्स आणि आमचा मित्र आलाय शाळेतला मित्र एकदम खास शिवम परब आता आगमनासाठी आले फक्त पुढे जाऊन बघू वाटतं चला
आमच्या साईडने मित्र भेटलेला अजून एक भेटला. मित्रांनो आता आम्ही मूवी बघायला आलो आहे डायरेक्ट आगमनावरून, कारण की आम्ही काल रात्री तिकीट बुक केलेली दशावतारीची. ते मूवी मॅक्स इथे आलो आहे, तर जाऊन आतमध्ये दाखवतो. चला. प्रत्यक्ष यमराज तुझ्या प्रसन्न झाला आहे मालिके. आता माग काय तुझा तोंड गोड करू केलंय, कारण माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुखदुःखात तू साथीदार. दुसरे काय पर्याय नसल्यामुळे माधवान ही नोकरी धरल्या. त्याच्याकडे जर लक्ष दे. हा त्याच्या हातून काही चुकीचं होऊ देऊ नकोस. सांभाळ रे माझ्याशी लाग. माका नोकरी लागली, आता दिलेलं वचन पुरा कर. येऊन नाचलंय की माझं नवस पूर्ण झालो. त्या दिवसानंतर मी कधीच दशावतारात काम करूचे नाही. माधव, मित्रांनो आता आम्ही आलोय घरी थिएटरवरून. रात्रीचे वाजलेत 2 आणि सगळे घरातले झोपलेत आणि आम्ही ना बाहेरूनच जेवून आलोय. आणि घरी आता झोपलेले आणि उठवणार त्यापेक्षा गप बाहेरून जेवून आऊया. सगळ्यांनी 10 जण होतो आणि 4 गाड्या होत्या. 10 जण बसलेली बरोबर. त्याच्यावर ट्रिपल सीटची फक्त आमच्या गाडीवर ट्रिपल सीट नाही, फक्त विवेक आणि मी होतो. बाकी सगळे ट्रिपल सीट होते आणि मजा आली पिक्चर बघायला. मेन म्हणजे ना जे आपले कोकणातले ते बाई मजा येते बघायला. एकदम सिरियस पण आहे, कॉमेडी पण आहे आणि एकदम हॉन्टेड पण आहे. मजा आली पिक्चर बघायला दशावतारी. आणि आगमन तर एकदम भारी होतं. मी आपल्यापर्यंतला जाऊन बघून आली पहिली देवी, तर इथे आगमनाला तर मजा आलीच. कारण म्हणजे पण जास्त शूट करायला भेटलं नाही, कारण की आजची तिकीट होती म्हणून कोकण नगरपर्यंत आम्ही आलो पटकन. आणि आता हा ब्लॉग इथे एंड करतोय. आवडलाच नाही बघ. बाहेर वीज चमकते आज, म्हणजे पाऊस जाणार वाटतं लवकर. वीज आणि पाऊस खूप भिजलो. सकाळी पण भिजलो, आता भिजलो. पाऊस काय जायचं नाव नाही घेते. आता गेलाय आणि वीज चमकते. म्हणजे खरं नाही, पाऊस जायचं ठिकाणीवर आहे, बाकी काय नाही. कारण की जायच्या टायमिंगला असे नखरे करतो पाऊस. वीज चमकते, घडघडतं विडोळतं सगळं. तर आता हा ब्लॉग एंड करतो. तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.